नारायणकर साहेब, आपण पूर्ण जे मागच्याही सभागृहाने त्यांना उत्तर देऊ द्या. तुम्ही जर थांबले नाही तर ते उत्तर देऊ शकणार नाही. तुम्हाला ऐकायची भूमिका घ्यावी लागेल. त्यांचं उत्तर ऐका, काय म्हणताय ते. माननीय महापौर, माननीय उपमहापौरचा आपण महासभेने धोरणात्मक निर्णय घेतलेला होता. त्या निर्णयानुसार मुकडे प्रकल्पाची एकूण क्षमता 411 MLD होती आणि त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 207 MLD एवढं आपण पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं होतं जलशुद्धीकरण केंद्राचं. आणि त्यामध्ये नवीन नाशिक आणि नाशिक पूर्वचा द्वारकापर्यंतचा परिसर वगैरे त्याच्यामध्ये समावेश होता. तदनंतर तो 207 MLDच्या ऐवजी 137 MLDचं जलशुद्धीकरण केंद्र पहिल्या टप्प्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये महानगरपालिका महासडक ठराव क्रमांक 814 8/12/2016 अन्वये त्या जलशुद्धीकरण केंद्रावरून कोणते 1-2 मिनिटं थांबा. मुकेश भाऊ 2 मिनिटं तुम्ही संपूर्ण वाचा, मग पुन्हा ज्यांना बोलायला देतील त्यांचं. ह्या ठरावामध्ये मुकेश भाऊ शांत राहतील. 2 मिनिटं. हो ठीक आहे ना, 2 मिनिटं. मला कळतं आहे नारायणकर साहेब, मोकळेचं पाणी कुठपर्यंत जात आहे, याच्या दोन्ही बाजूस पाणी पुरवठा होत आहे. आणि तो जो काही आहे त्याच्यात त्या ठरावाचे नमुने केलेले स्पेसिफिक तुम्ही सांगा की ते पाणी सिडको पर्यंत जात आहे का. आपलं हे पाणी कन्नमवार पुलापर्यंत एक त्यांना ऐकायचं आहे. अख्खे सिडकोचे लोकप्रतिनिधी इथे उभे आहेत. सिडको मध्ये सुद्धा मुकण्याचं पाणी सिडको परिसरासह नाशिक पूर्व या विभागामध्ये मुकण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा होत आहे. सिडको मध्ये जात आहे. हो, जात आहे. आणि ते जलकुंभ जे आहेत, नवीन जे टाक्या बांधताय किंवा ज्या काही टाक्या सिडको मध्ये आहेत ते 2009 की 2026 तुम्ही म्हणाला होता की हे मोकळेचं प्लॅनिंग 2026 प्रमाणे झालं होतं. हा जो पहिला ठराव आहे भूषण भाऊ 2 मिनिटं थांबा, तुम्ही बोलू द्या. 207 MLDचं जे काही प्लॅनिंग होतं ते 2026 पर्यंतचे लोकसंख्या गृहीत धरून नियोजन केलेलं होतं. तथापि त्यावेळेस तो 207 MLDच्या ऐवजी 137 MLDचा आपण प्लॅन्ट उभारण्यात आलेला आहे मुकणेचा, हे विल्लोळीला पहिल्या टप्प्यामध्ये. भूषण भाऊ 2 मिनिटं तुम्ही शांत राहा. मुकेश शहाणेजी आपण बोला. मागच्या वेळेस पातळी फाट्याच्या जल टाकीवर त्या धानकर साहेब यांचं एचओडीचं काम आहे. हे स्वतः वॉल जोडायला जायचे, हे स्वतः जायला लॉक करायचे. काय असं पाणी काय दिलं त्यांनी? धानकर साहेब तुम्ही पाणी तिकडे काय दिलं? तिथं कांद्याच्या वेळेस काय हे पाणी काय दिलं? तुम्ही वॉटर लॉक करत तुमचं म्हणणं झालंय का? एक प्रश्न विचारला तर तुमचं संपूर्ण म्हणणं जे आहे ते मांडा आणि मग पुढच्या सदस्याला बोलू देईल, मग ते उत्तर देतील. प्रश्न उत्तर नाहीये मुकेश भाऊ, प्रत्येक सदस्याला वेळ द्यायचा इथे. पण तुम्ही एकटे सिडकोवासी नाही, मला प्रत्येकाला वेळ द्यायचा आहे. बोला आणि थांबा, मग पुढचा सिडकोवासी बोला. तुमचं झालं का? ते सांगतील मी जेव्हा सांगेल तेव्हा ते सांगतील. तुम्ही प्रश्न झाले का? एकत्रित प्रश्न विचारा. तुम्ही एक प्रश्न नाही विचारायचा, सगळे एकत्रित विचारा. बोलू देते. प्रश्न उत्तराचा तास नाही, लक्षवेधी आहे मी. वचक उभं राहून नाही हे काम करून मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, तुमचा एक प्रश्न एकासाठी ही महासभा चालू नाहीये. भूषण भाऊ बोला तुम्ही. सन्मान्य महापौर, सन्मान्य आयुक्त,